बार्शी शहरातले काही डॉक्टर आहेत असे नीच वृत्तीचे आणि टाकून दिलेले डॉक्टर मी म्हणेन माझ्या भाषेत. कारण ह्या डॉक्टरांनी आतापर्यंत बार्शी शहरातल्या असंख्य गोरगरीब पेशंटचा अक्षरशः लुटमारीचा सुळसुळाट लावला आहे. जर 5 लाखाचं ऑपरेशन असेल तर ते 5 लाखाचं ऑपरेशन योजनेत बसवण्यासाठी 50-50 हजार रुपये हे लोक घेतात. तुकाराम मुंडे साहेबांनी आदेश काढलाय की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठल्याही मेडिकलला माझ्याच हॉस्पिटलमधल्या मेडिकलमधून औषधं घ्यावी अशी सक्ती चालणार नाही. मग ही कायदा असताना सुद्धा हे डॉक्टर लोक दुसऱ्या मेडिकलमधून औषध आणले की पेशंटच्या अंगावर फेकून देतात. मग जर ह्या गोरगरीब जनतेसाठी जर आपण रुग्णासाठी सेवा देत असेल, रुग्णासाठी झटत असेल तर सगळ्यात चांगलं समाजकार्य तेच आहे. तुमचे हॉस्पिटलमधील मेडिकल तुमच्या स्वतःचं मेडिकल आहे तर त्या मेडिकलमध्ये बोर्ड लावा आणि बोर्ड असं लावा की पेशंटनी औषधं आम्ही लिहून दिलेली औषधं आमच्या मेडिकलमधून नाही घेतली तरी कुठल्याही मेडिकलमधून घेतली तरी चालतील. शहरातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेसाठी फक्त 50% मध्ये मी औषधं देतोय. 50% मध्ये जर तुम्हाला कुठल्या डॉक्टरनी एक 4,000 रुपयाची औषधं लिहून दिली असली तर ती चिठ्ठी माझ्या मेडिकलमध्ये घेऊन यायची आणि फक्त 2,000 रुपये देऊन तेच औषधं तशीच औषधं घेऊन जायची. नमस्कार, मी प्रिया समीर आपलं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करते. आज आपण उपस्थित आहोत बार्शी शहरातील दवाखान्यांच्या बाबत काही गैरप्रकार झाल्याचं कानावर आलं आणि याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत बार्शीचे समाजसेवक राजेंद्र गायकवाड सर, मी आपलं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करते. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉक्टरांना आपण देव मानतो, मग बार्शीतील डॉक्टरांच्या पाठीमागे तुम्ही का लागलाय? बार्शीतील डॉक्टरांच्या पाठीमागं लागण्याचं कारण सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बार्शी शहरात टोटल कमीत कमी 80 ते 100 हॉस्पिटल आहेत आणि 100 हॉस्पिटल असल्यामुळं बार्शी शहरात म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, लातूर जिल्ह्यातील आणि पूर्ण बार्शी तालुक्यातील असंख्य गोरगरीब जनता बार्शी शहरात उपचारासाठी येते. आणि उपचारासाठी आल्यानंतर बार्शी शहरातले जे काही डॉक्टर आहेत, मी सगळ्याच डॉक्टरांच्या पाठीमागं लागत नाही, बार्शी शहरातले काही डॉक्टर आहेत असे नीच वृत्तीचे आणि टाकून दिलेले डॉक्टर मी म्हणेन माझ्या भाषेत. कारण ह्या डॉक्टरांनी आत्तापर्यंत बार्शी शहरातल्या असंख्य गोरगरीब पेशंटचा अक्षरशः लुटमारीचा सुळसुळाट लावला आहे. त्याच्यातला एक प्रकार म्हणजे जगदाळे मामा हॉस्पिटलमधील गोडगे डॉक्टर हा न्यूरोसर्जन असून तो जगदाळे मामा हॉस्पिटलमधील जी योजना आहे महात्मा फुले योजना, अजून शासकीय काही योजना आहेत, त्या योजनेत जर एखाद्या पेशंटचं मेंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर कमीत कमी 5 लाख रुपये, जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. आणि ती योजना जर सर्वसामान्यासाठी लागू करायची असेल तर ह्या गुडघे डॉक्टरनी आणि त्याच्या हाताखालचा बारसकर डॉक्टर म्हणून जो योजनेचा लाभ देतोय ह्या दोघांनी मिळून त्या पेशंटला जर 5 लाखाचं ऑपरेशन असेल तर ते 5 लाखाचं ऑपरेशन योजनेत बसवण्यासाठी 50-50 हजार रुपये हे लोक घेतात. आणि ते घेत असलेले माझ्याकडं 107 पुरावे आहेत. आणि ह्यांच्या ह्या लुटमारीमुळं जर शासन मोफत गोरगरिबाची योजनेतून सेवा करत असेल तर ह्या डॉक्टरांना काय अधिकार आहे की त्यांच्याकडून अनलिगल पद्धतीनं 50-50 हजार, 60-60 हजार, 1-1 लाख रुपयापर्यंत पैसे घ्यायचे. आणि ह्याचा पाठपुरावा करत असताना 107 पेशंटच्या लिगल तक्रारी माझ्याकडे आहेत. आणि ह्या लोकांच्या, ह्या डॉक्टरांच्या अशा कृत्यामुळं जगदाळे मामा हॉस्पिटल जी संस्था आहे मामानं काढलेली गोरगरिबाच्या सेवेसाठी, तर ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम झाली. ही संस्था ह्या डॉक्टरमुळं, गोडगे डॉक्टर असेल तिथं, लांबकाने डॉक्टर असेल, आणि हे लांबकाने डॉक्टर जो आहे हा तिथला MD डॉक्टर आहे हॉस्पिटलमधला. आणि MD डॉक्टर असताना PCD औषधाचा प्रकार आहे, जे स्टँडर्ड औषध असतात त्या स्टँडर्ड औषध शिपला, डॉक्टर रेड्डी ह्या कंपनीचे असतात. आणि ह्या डॉक्टर लांबकानेचे हिमाचल प्रदेशमध्ये जी बद्दी तालुका आहे त्या बद्दी तालुक्यात औषधाच्या असंख्य कंपन्या आहेत. मी परवा जाऊन आलो, 4-5 दिवस राहून त्या कंपन्यातून औषधं घेऊन आलो आहे. मग ही जे औषध आहे सांगायचं म्हणलं तर ही क्रीम आहे. ही क्रीमची किंमत 140 रुपये मेडिकलमध्ये आहे, जो लांबकाने डॉक्टर आणि गोडगे डॉक्टर लिहून देतोय. आणि 140 रुपयाची किंमत असलेली, विक्री करत असलेली ही क्रीम दुखतंय तिथं, जिथं कुठं अंग दुखतंय तिथं लावायची. ह्या क्रीमची ओरिजिनल किंमत बद्दी तालुक्यातल्या कंपनीत फक्त 7 रुपये आहे. मग तुम्हाला गोरगरीब जनतेला लुटायचं किती आणि लुटायचं कसं हे जर ह्या लोकांना कळत नाही म्हणल्यावर मी मागं लागणं शक्य आहे का नाही तुम्ही सांगा. म्हणून ह्या गोष्टीमुळं जे बार्शीतले काही डॉक्टर आहेत
ह्या डॉक्टरांनी असंख्य पेशंटची लुटमार केलेली आहे. ह्या डॉक्टरांचं म्हणणं एकच येतं आहे की ह्या डॉक्टरांचं हॉस्पिटलमध्ये लॅब, ह्यांचंच लॅब, रक्ताच्या सगळ्या तपासण्या ह्यांनी ह्यांच्या दवाखान्यातच करायच्या, मेडिकल ह्यांच्याच हॉस्पिटलमधनं मेडिकल घ्यायचं. जर तपासणी करून दुसऱ्या, आता परवाचीच कालचीच गोष्ट आहे, धनश्री मॅडम म्हणून एक महिला होत्या, क्वालिफाईड महिला होत्या, त्यांनी मला फोन केला की त्यांच्या पेशंटची टेस्टिंग करत असताना रिपोर्ट लिहून दिले डॉक्टर लामकानेंनी. मग ते रिपोर्ट त्यांनी स्वतःच्या लॅबमध्ये टेस्ट करून आणले, तर लामकानेंनी फाईल फेकून दिली. ती मला चालणार नाही म्हणले डॉक्टर लामकाने, जगदाळे मामा हॉस्पिटलमधले, की हा रिपोर्ट मला दुसऱ्याच्या लॅबमधला चालणार नाही, माझ्याच लॅबमधला मला पाहिजे. का? तुमची शक्ती कशामुळं? आणि माझ्याच हॉस्पिटलमधले मेडिकलमधनं औषधं घ्या. तुकाराम मुंडे साहेबांनी आदेश काढला आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, कुठल्याही मेडिकलला माझ्याच हॉस्पिटलमधल्या मेडिकलमधून औषधं घ्यावी अशी सक्ती चालणार नाही. मग ही कायदा असताना सुद्धा हे डॉक्टर लोक दुसऱ्या मेडिकलमधनं औषध आणले की पेशंटच्या अंगावर फेकून देतात आणि दुसऱ्या मेडिकलचं औषध चालणार नाही म्हणून सांगतात, दुसऱ्या तपासण्याच्या लॅबमधले तपासण्या चालणार नाही म्हणून सांगतात. मग ह्यांचं जी स्वतःच्या भाकरीवर जी डाळ ओढून घ्यायची सवय आहे ही बार्शी तालुक्यात जास्त प्रमाणात आहे. आणि ही लुटमार कुठंतरी गोरगरिबाची थांबली पाहिजे. आणि गोरगरीब जनता, शेतकरी जनता, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपलं पेशंट उपचार करता येतो, स्वतःचं घर घाण ठेवलेलं असतं, मोठा आजार असला, सावकाराकडच्या दारात जावं लागतं, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा मोडावं लागतं. अशी जर हॉस्पिटलच्या ह्या दवाखान्याच्या डॉक्टरमुळे जर वेळ येत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी ही जी काही काळं कृत्य करणाऱ्या डॉक्टरच्या पाठीमागे लागलोय मी, सगळ्या डॉक्टरच्या नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की बार्शी शहरामध्ये अनेक नगरसेवक आहेत, नंतर नगराध्यक्ष आहेत, 2 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, मग तरी पण दवाखान्यांच्या बाबतीत, डॉक्टरांच्या बाबतीत लोक तुम्हाला कॉल का करतात? विषय असा आहे की मी राजकारणी नाही, मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही. मी बार्शी तालुक्यात 2 गट आहेत, एक आजी मग एक माझी गट. आता दोन्ही आजी गट झालेत. विधान परिषदेचे एक आमदार आहेत, विधानसभेचे एक आमदार आहेत, खासदार आहेत आणि 45 नगरसेवक आहेत, 1 नगराध्यक्ष आहे, सामाजिक संघटना आहेत. आणि मी कुठल्याही सामाजिक संघटनेचं काम करत नाही, कुठल्या पक्षात नाही, कुठल्या राजकीय गटात नाही. मी फक्त कोरोना काळापासून, मी कोरोनाच्या काळात सुद्धा माझ्या स्वतःच्या लक्झरीतले शीटं काढून त्या शीटाच्या ठिकाणी बेड टाकून स्वतः माझे ऑक्सिजन सिलेंडर विकत आणून स्वखर्चानं मी बार्शीत माझी फिरती ऑक्सिजन कोविड एक्सप्रेस चालू केली होती. त्याच्यामुळं IBN लोकमतनं मला डॉक्युमेंटरी माझी बनवली होती बार्शीत येऊन, सागर सुरवशी आहेत सोलापूरचे त्यांनी. आणि त्या दिवशीपासून मला कळालं की रुग्णांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त परिस्थितीनं अवघड गंभीर समस्या जर कुठं असेल तर कुठलंही समाजकार्य करण्यापेक्षा रुग्णांसाठी जर आपण कार्य केलं, काम केलं तर जीवन मरणाचा प्रश्न असतो रुग्णाच्या बाबतीत आणि हे कोणावर बी येऊ शकतो. मग जर ह्या गोरगरीब जनतेसाठी जर आपण रुग्णासाठी सेवा देत असेल, रुग्णासाठी झटत असेल तर सगळ्यात चांगलं समाजकार्य तेच आहे. म्हणून मी काय करतो, मी बघत नाही कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे. मी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही. मला फक्त स्त्री आणि पुरुष 2च जाती माहिती आहेत. मी सगळ्या जातीसाठी आणि सगळ्या पेशंट फक्त रुग्णासाठी मी काम करतोय. आणि त्याच्यामुळं बार्शीत आता काल फोन आला, त्या ताईंचा फोन आल्यानंतर मी लगेच ॲक्शन घेतली. लगेच त्या संस्थेच्या सेक्रेटरीयांना फोन केला, त्या सेक्रेटरींनी लामकाने डॉक्टरला फोन केला. लामकाने डॉक्टरनी लगेच तिथं जी त्यांचं उलटं काम चालू होतं की मी आता तुम्ही लॅबकडे दुसरीकडे तपासून आणल्यामुळं हा पेशंट घेऊन जावा आणि हा पेशंट घेऊन जावा आणि दुसरीकडे कुठेही रेफर करा. मी म्हणलं अशी जबरदस्ती चालणार नाही. तुमच्याकडे जर तुम्ही असं माझ्याकडे सगळ्या तपासण्या करा म्हणलं तर ते नाही चालणार. मग अशी दमदाटी केल्यानंतर त्यांचं काम झालं. त्या ताईंनी माझे आभार मानले. मग असे माझं कार्य असल्यामुळं बार्शीत आता एक सवय झाली की गोरगरिबावर, कुठल्याही गोरगरिबावर दवाखान्याचं जर संकट आलं तर काय करायचं. म्हणून पहिल्यांदा माझा फेसबुकवर माझा मोबाईल नंबर मी सगळीकडे सांगितलेला आहे. आणि कुठलेही सामाजिक कार्यकर्ते बार्शीतले काम करणारे लगेच सांगतात की राजेंद्र गायकवाडशी संपर्क साधा, तुमचं काम होऊन जाईल. म्हणून दवाखान्याच्या बाबतीत बार्शी शहरातले, तालुक्यातले बरेच लोक संकट आलं की राजेंद्र गायकवाड म्हणून मला आठवण करतात आणि मला फोन करतात. माझा पुढचा प्रश्न आहे की पुढील काळात लोकांना तुम्ही कसा न्याय मिळवून देणार आणि डॉक्टरांना काय सल्ला सांगाल? डॉक्टरांना सल्ला सांगायचा म्हणलं तर मला एकच की तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे चालू ठेवा. पहिली गोष्ट, बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार ज्या तुम्हाला नियम अटी शासनाने घालून दिलेले आहेत त्या नियम अटीप्रमाणे तुमचे हॉस्पिटल राहू द्या.
त्या सगळ्या डॉक्युमेंट परवानग्या तुमच्याकडे असू द्या आणि जे शासनाचे रेट आहेत हे तुमची तपासणी फी किती असावी, तुमची लॅबची फी किती असावी, तुम्हाला लॅबची जर गरज असली टेस्टिंगची तरच करावी, तुमचे हॉस्पिटलमधील मेडिकल तुमच्या स्वतःचं मेडिकल आहे तर त्या मेडिकलमध्ये बोर्ड लावा आणि बोर्ड असं लावा की पेशंटनी औषधं आम्ही लिहून दिलेली औषधं आमच्या मेडिकलमधून नाही घेतली तरी कुठल्याही मेडिकलमधून घेतली तरी चालतील, असं बार्शीतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो बोर्ड आहे. मग असं त्या शासनाच्या नियमाटीचे पालन करून डॉक्टरांनी वागावे आणि त्यांचं जी रेसिडेन्शियलमधील जी हॉस्पिटल आहेत त्यांची ती एकदम व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी त्यांनी हलवावे. शासनाचा नियम आहे की रेसिडेन्शियलमध्ये तुमचं हॉस्पिटल त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो आणि त्या लहान मुलाला वयोवृद्ध माणसाला त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून शासनाच्या नियमानुसार हॉस्पिटल वस्तीत असे चालणार नाहीत. गोडगे डॉक्टरसुद्धा हॉस्पिटल आता व्हायला लागलं आहे, भरवस्तीत आहे. 100 ते 200 जणांनी सह्या केल्या त्यांच्या विरोधात हॉस्पिटलच्या. मी कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करणार. राहिली गोष्ट आपल्या पेशंटची आणि जनतेची, माझं ह्या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून बार्शी शहर व तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे आणि आव्हान आहे, जर तुम्हाला कुठला बार्शी शहरातला डॉक्टर जबरदस्ती करून आपल्याच मेडिकलमधली औषध घ्या म्हणत असला तर मी पुढच्या 15 दिवसात माझं उत्तरेश्वर महाराज मेडिकल राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ आयोजित मी मेडिकल चालू करतोय आणि त्या मेडिकलमध्ये बार्शी शहरातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेसाठी फक्त 50% मध्ये मी औषधं देतोय. 50% मध्ये जर तुम्हाला कुठल्या डॉक्टरनी एक 4,000 रुपयाची औषधं लिहून दिली असली तर ती चिठ्ठी माझ्या मेडिकलमध्ये घेऊन यायची आणि फक्त 2,000 रुपये देऊन तेच औषधं तशीच औषधं घेऊन जायची. आणि जर डॉक्टर तो म्हणला की ह्या मेडिकलमधली औषध चालत नाही तर माझ्याशी संपर्क साधायचा 98 34 39 35 12 आणि तुकाराम मुंडे साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आपण त्याच्या डॉक्टरच्या मेडिकलवर कारवाई करू शकतो. आणि राहिली गोष्ट दुसरी, ज्या पेशंटची परिस्थिती कसलीच आपल्याला औषध आणायची नाही आणि एकदम दुर्मिळ परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती आहे, त्या पेशंटनं जे पिवळं रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखालचं शासनाने दिलेलं आहे ते पिवळं रेशन कार्ड घेऊन माझ्या मेडिकलमध्ये यायचं आणि त्या मेडिकलमधून मोफत सगळे औषधं घेऊन जायचं. आणि अशी ही परंपरा मी माझ्या बार्शी शहरात व तालुक्यात अखंडपणे चालू ठेवणार आहे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत. आणि भविष्यात कुठल्याही गोरगरीब जनतेला दवाखान्याच्या खर्चासाठी, बायको असेल, मुलगी असेल, आई असेल, नवरा असेल, भाऊ असेल, दवाखान्याच्या खर्चासाठी सावकाराकडं 10% 20% व्याजानं पैसे काढायची गरज पडली नाही पाहिजे. स्वतःच्या मंगळसूत्र गळ्यातलं घाण ठेवून विकून औषधाचा खर्च करायला त्यांना भाग पडला नाही पाहिजे. आणि स्वतःची शेती 1-2 एकर असली त्याच्यातली 1 एकर विकून घाण ठेवून दवाखान्याला खर्च नाही आला पाहिजे शेतकऱ्यासाठी. म्हणून माझं हे कार्य असं अखंडपणे चालू ठेवणार आणि बार्शी तालुक्यापुरतं आणि शहरापुरतं मी माझी ही रुग्णाची समस्या अशीच अखंडपणे चालू ठेवणार एवढंच मी सांगतो. आपल्याला राजेंद्र गायकवाड सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि आपल्याबरोबर चर्चा केली, त्याबद्दल मी स्टार महाराष्ट्र न्यूजकडून पुन्हा एकदा आपलं आभार मानते. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.